Good morning, students. In the last period, we had completed page number 10 of lesson number 3, Harappan civilization. Okay. Now we are discussing page number 11. Generally, the same characteristics are seen in all places of Harappan civilization. This include town planning, roads, construction of houses, drainage system, seals, pots and toys and burial customs. म्हणजे काय की मी तुम्हाला सांगितलं होतं मागल्या पिरियडमध्ये की हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये साधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगर रचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, नंतर मृतदेह पुरण्याची पद्धत, ब्युरियल कस्टम्स म्हणजे मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. नंतर बघा हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग, घरे आणि शहरांची घरे आणि शहरांचं प्लॅनिंग. द हाऊसेस अँड अदर स्ट्रक्चर्स इन हरप्पा सिव्हिलायझेशन्स वेर मेनली बिल्ट विथ बेक ब्रिक्स. म्हणजे घरं आणि बाकीचे जे बांधकाम होते ते कशाने बांधले जात होते, कशाने बाकीचे जे स्ट्रक्चर्स रचना होत्या, जे घरांशिवाय बाकीचे स्ट्रक्चर्स होते ते कशाने बांधले जात होते, बेक केलेल्या ब्रिक्सनी. इन सम प्लेसेस अनबेक ब्रिक्स अँड स्टोन्स वेर ऑल्सो यूज फॉर कन्स्ट्रक्शन. काही ठिकाणी बेक न केलेल्या म्हणजे अनबेक विटा ज्या होत्या त्या आणि मोठमोठे दगड कन्स्ट्रक्शन मध्ये उपयोगात आणले जात होते. द हाऊसेस हॅड रूम्स बिल्ट अराउंड अ सेंट्रल कोर्टयार्ड. मध्ये सेंट्रल म्हणजे मधल्या ठिकाणी कोर्टयार्ड, त्याच्या आजूबाजूला रूम्स राहत होत्या, रूम्स बांधलेल्या राहत होत्या. द हाऊसेस हॅड वेल्स, बाथरूम्स अँड टॉयलेट्स. घरामध्ये काय काय राहत होतं, विहीर, बाथरूम आणि टॉयलेट. देअर वॉज अन एक्सलंट ड्रेनेज सिस्टीम इन विच बेक्ड अर्दन कंडक्ट्स वेअर युज्ड. ड्रेनेज सिस्टीम कशी होती, एक्सलंट अशी ड्रेनेज सिस्टीम होती. ड्रेनेज सिस्टीम म्हणजेच काय, ड्रेनेज सिस्टीम म्हणजे काय, सांडपाणी वाहून देणारी गटारे जे असतात त्याला आपण काय म्हणतो, ड्रेनेज सिस्टीम. काय म्हणतो, ड्रेनेज सिस्टम. ठीक आहे. तर या ड्रेनेज सिस्टीम कशी होती, ही एक्सलंट अशी ड्रेनेज सिस्टीम होती. द स्ट्रीट हॅड कवर्ड ड्रेन्स बिल्ट विथ ब्रिक्स. है ना. रस्ते कसे होते, स्ट्रीट हॅड कवर्ड ड्रेन्स बिल्ट विथ ब्रिक्स. ठीक आहे. नंतर हाऊसेस वेअर बिल्ट इन अ रेक्टँग्युलर ब्लॉक्स क्रिएटेड बाय देम. म्हणजे रस्ते कसे होते, अरुंद होते. अरुंद दिलं नाही ते, वेअर ब्रॉड, सॉरी अरुंद नाही, रस्ते रुंद होते, ब्रॉड होते आणि लेट डाऊन इन अ ग्रिड पॅटर्न मध्ये होते. नंतर हाऊसेस वेअर बिल्ट इन अ रेक्टँग्युलर ब्लॉक्स क्रिएटेड बाय देम. म्हणजे काय, रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधले जात होते. तुम्हाला सांगितलं ग्रिड पॅटर्न म्हणजे एकमेकांना. हाऊसेस वेअर बिल्ट इन द रेक्टँग्युलर ब्लॉक्स क्रिएटेड बाय देम म्हणजे रस्ते हे रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. आणि त्यामुळे काय होत होतं, त्यामुळे तयार होणाऱ्या ज्या चौकोनी मोकळ्या जागेत आहे त्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात होते. नंतर व्हॉट प्रॉब्लेम्स रिगार्डिंग हेल्थ अँड हायजीन विल अराइज इफ द ड्रेन्स आर नॉट कवर्ड. या त्यामध्ये हे विचारलं तुम्हाला, जर सांडपाणी वाहून देणारी जी गटारे असतात ती जर झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतील हे तुम्हाला सांगायचं आहे विचार करून. द टाउन्स वेअर डिवायडेड इंटू 2 or more sections and each section has separate fortification. म्हणजे काय होतं की नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केले जात होते आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशी फॉर्टिफिकेशन म्हणजे तटबंदी केलेली असे. प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशी तटबंदी राहत होती. ट्राय दिस. कट अ पोटॅटो इंटू हाफ. Carve out some letters or figures on the cut surfaces using a nail. Dip the surface into ink or color and then press it on a piece of paper. Observe what happens. Cut a potato into half. म्हणजे एक बटाटा घ्या, तो मधून कापा. कापलेल्या भागावर काय करायचं आहे, काही अक्षरे किंवा कट सरफेस युजिंग अ नेल किंवा आकृती खिळ्याच्या साहाय्याने कोरायची आहे. आणि मग अक्षरे व आकृती कोरलेला भाग शाई किंवा रंगात बुडवून ठेवायचा आहे. ठीक आहे.
मग रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवायचा. तो रंगीत भाग जो आहे तो कोऱ्या कागदावर उमटवायचा आणि काय होते त्याचे निरीक्षण करायचे. हे तुम्हाला घरी करायचं आणि सांगायचं आहे. ठीक आहे. नंतर seals and pots. The seals of Harappan civilizations were mainly square shaped and made from a stone called steelite. म्हणजे काय? Seals and pots. Seals of the Harappan civilization were mainly square shape. हराप्पन संस्कृतीमधले सील्स कसे होते? स्क्वेअर शेपचे होते, स्क्वेअर आकाराचे होते. अँड मेड फ्रॉम अ स्टोन कॉल्ड स्टिअराइट. आणि कोणत्या दगडापासून बनवलेले होते? स्टिअटाइट. कोणत्या दगडाचं नाव काय? स्टिअटाइट. These seals bear pictures of animal. आणि या सील्सवर कशाचं चित्र राहत होतं? प्राण्याचं चित्र राहत असे. दे इन्क्लूड पिक्चर्स ऑफ रिअल अॅनिमल्स. आणि कोणत्या प्राण्यांचे चित्र? खरोखरचे अॅनिमल्स. कोणते? रिअल अॅनिमल्स है ना. कोणते? तर बुल्स म्हणजे बैल, बफेलो म्हैस, ऑक्झेन, एलिफंट, रिनोज, टायगर्स एक्सेट्रा यासारख्या प्राण्यांचे चित्र सील्सवर राहत होते. अँड ऑल्सो ऑफ इमॅजिनरी वन्स, काल्पनिक सुद्धा, लाईक द युनिकॉर्न. युनिकॉर्न सारखे काल्पनिक प्राण्यांचे सुद्धा चित्र राहत होते. आणि रिअल अॅनिमल्स कोणते? बुल्स, बफेलोज, ऑक्झेन्स, एलिफंट्स, रिनोज, टायगर्स यांचे सुद्धा राहत होते. ह्युमन फिगर्स आर ऑल्सो सीन. आणि ह्युमन फिगर सुद्धा त्याच्यावर पाहायला मिळत होती. दिस सील्स वेर युज्ड एज स्टॅम्प्स. आणि या सील्सचा स्टॅम्प म्हणून उपयोगात आणल्या जात होतं. या सील्सचा उपयोग स्टॅम्प सारखा केला जात होता. अर्दन पॉट्स ऑफ व्हेरियस टाइप्स अँड शेप्स हॅव बीन फाउंड ॲट द एक्सकॅव्हेशन. ओके, काय दिलेलं आहे? अर्दन पॉट्स ऑफ व्हेरियस टाइप्स अँड शेप्स हॅव बीन फाउंड ॲट द एक्सकॅव्हेशन. नेक्स्ट पेज बघा, इथे सील्स दिलेले आहेत. हराप्पन सिव्हिलायझेशनची विहीर दिलेली आहे. कशी होती? सील्स दिले आहे बघा, प्राण्यांचे चित्र आहेत त्याच्यावर. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पेज, इंटरव्ह्यू अ पर्सन skilled in making earthen pots to learn how they are made. What type of clay is used? Where do we get the clay? How much time is needed to make one pot? म्हणजे मातीची भांडी कशी तयार केली जातात हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घ्या असं सांगितलेलं आहे. मग त्याला प्रश्न विचारा की मुलाखत घेऊन की माती कोणत्या प्रकारची तो वापरतो हे भांडे करायला, नंतर ती माती तो कुठून आणतो, नंतर एक भांडे तयार होण्यासाठी त्याला किती कालावधी लागतो असे प्रश्न विचारायचे आणि त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे असं सांगितलेलं आहे. साइट्स ऑफ हराप्पन सिव्हिलायझेशन. देर आर red terracotta pots with patterns and designs in black color. The patterns include fish scales, interlocking circles, people leaves, etc. The Harappan people buried their dead. They used to bury earthen pots with the bodies. म्हणजे काय सांगितलं? हराप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळालेली आहेत. मग कोणती? तर त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. काय सांगितलं त्यांनी? डिझाईन इन ब्लॅक कलर. देर आर रेड टेराकोटा पॉट्स म्हणजे लाल रंगाचा पृष्ठभाग आहे आणि त्याच्यावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी सुद्धा आढळली. नक्षीच्या नमुन्यामध्ये आता हे नक्षी कोणती नक्षी जी काढली होती ती याच्यामध्ये काय कोणती नक्षी होती? याच्यामध्ये माशांचे खवले, फिश स्केल्स मीन्स माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, इंटरलॉकिंग सर्कल्स म्हणजे एकमेकात गुंतलेली वर्तुळे, नंतर पीपल लीव्स म्हणजे पिंपळाचं पान यासारख्या कशाचा समावेश होता? पॅटर्न्सचा समावेश होता. असे पॅटर्न्स होते म्हणजेच यासारखे प्रतीक होते. समजलं? या प्रतीकांचा समावेश होता. नंतर The Harappan people buried their dead. They used to bury earthen pots with the bodies. म्हणजे काय की हराप्पन पीपल जे होते हे काय करत होते? हे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरवत असत. कळलं का? जेव्हा ते लोक मृत व्यक्तीला बरीड करत होते म्हणजे काय करत होते? मृत व्यक्तीचे दफन करत होते तेव्हा त्या व्यक्तीच्या शवाबरोबर काय ठेवत होते? मातीची भांडी ठेवत होते, पुरवत होते. लाईक दिस वी हॅव कम्प्लिटेड
page number 11 and half of 12. Okay, remaining portion of this lesson we will discuss in the next period. Homework is you have to read this lesson for 2 times and write down difficult words and their meanings and learn also. Okay students, thank you.